नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला बातमी जाणून घेऊया. एक मुद्दा अचानक समोर आला आणि मोठा क्वेश्चन मार्क बनून उभा राहिला. सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांचे प्रचार प्रसार कसे सुरू आहेत, कोण कुठे कुठे प्रचाराला गेले आणि त्यांच्या बातम्या कशा येत आहेत, या सगळ्यावर आम्ही चर्चा करत होतो. पण आम्हाला यात एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ते दोन बडे नेते कुठे प्रचार प्रसाराला जास्त वेळ किंवा दिसत नाहीयेत किंवा क्वचितच दिसतात. म्हणजे बघा, प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्रोल केलं जातंय की ते कसे लावरे तो फोन पॅटर्न हा जो आहे की लावरे तो फोन हा जो पॅटर्न आहे ते राबवून कसा प्रचार करतायत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी तर शिंदेंची मिमिक्रीज केली. शिवाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याला बनवा बनवीचा कार्यक्रम म्हटलंय, ज्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही पण पाहिला असेल, ज्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते उदय सामंतांना कॉल करतायत आणि म्हणतायत की इथे MIDC होऊन जाईल का, मी शब्द देऊ का, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. आणि तो फोनवरतीच, म्हणजे सभा चालू आहे आणि वरती फोनवरतीच त्यांनी तो फोन लावलेला आहे उदय सामंतांना आणि त्याचा शब्द जो आहे मेडिसीचा तो घेत आहे. आता यावरती एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेमध्ये हे केलं म्हणून तो बनवा-बनवीचा कार्यक्रम आहे, अशा प्रकारची ट्रोलिंग होते, त्यांची मिमिक्री होती, म्हणजे हे सगळं प्रचार करतायत म्हणून होते. पुढे मग दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील प्रचाराचा एवढा धडाका लावून होते की ते योगेंद्र पवार यांच्या लग्नाला देखील गेले नाहीत. बाकी सगळे गेले, स्वतः मुख्यमंत्री देखील गेले, पण स्वतःच्या घरातल्या लग्नात अजित पवार गेले नसल्याच्या चर्चा झाल्या, जस्ट बिकॉज ऑफ प्रचार सभा. बरं, मुख्यमंत्री लग्नाला वेळ काढून जरी गेले असले तरी वेळ नसेल इतर वेळेत तरी देखील ते सभेला फोनवरूनच संबोधित करताना व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. मोबाईलवरूनच त्यांच्या पक्षाचा प्रचार प्रसार करताना फडणवीस दिसतायत. सभेमध्ये ते फोनवरूनच त्यांच्या कार्यकर्त्यांशी, त्यांच्या मतदारांशी संवाद साधतायत. मुख्यमंत्र्यांचा फोनवरून प्रचार केल्याचा तर सोडा, दादांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तर चक्क हॉस्पिटलमधनं प्रचार केला. त्यांनी तिथूनच त्यांची स्पीच जी आहे ती हातामध्ये रेडी होती आणि छगन भुजबळ यांनी मतदारांना संबोधित केलं. पण या सगळ्यात महाविकास आघाडीतले दोन प्रमुख बडे नेते नेमके कुठे होते, असा प्रश्न मग आम्हाला पडला. कारण की महायुतीमधले तर सगळेच दिसतायत. ते दोन बडे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे. हे दोन महत्त्वपूर्ण नेते नेमके प्रचार सभेमध्ये आहेत कुठे? आता बघा, शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा धडाकाच लावलेला. मागे सत्यांच्या मोर्चाला पण ते उपस्थित होते, निवडणुकीनंतर देखील. पण जर जर नोव्हेंबरचा महिना आपण पूर्ण पाहतो तर शरद पवार क्वचित कोणत्या प्रचाराला गेले असतील. पवार कुठल्या तरी महोत्सवाला गेलेले आहेत, ते तसे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकलेत. कुठल्या तरी सत्कार सोहळ्याला गेलेले आहेत, कशाचं तरी उद्घाटन त्यांनी केलेलं आहे, पारितोषिक समारंभ त्यांनी अटेंड केलेले आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत ते उपस्थित राहिलेत, अशा अजून वेगवेगळ्या बैठका देखील त्यांनी केलेल्या आहेत. आणि तुम्ही त्यांचा सोशल मीडिया जरी पाहिला तर तुम्हाला स्पष्ट कळून येईल त्यांच्या प्रचारसभेचा एक फोटो त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये टाकलेला नाही. अजून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जर आपण बोलतो तर तेही कोणत्या प्रचार सभेला गेली असतील याची क्वचितच एखादी घडामोड आपल्याला दिसून येते. नो डाऊट त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल, विरोधकांना टोला लगावला असेल, त्यांनी मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून पक्ष मजबूत केला असेल, पण त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका दिसलेला नाहीये, जसा विधानसभेतला आपल्याला दिसलाय. आता प्रश्न असा आहे, दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी नेमकं काय ठरवलंय? त्यांनी मान्य केलंय का ही निवडणूक काही त्यांच्या हातातली नाहीये? स्थानिक स्वराज्य संस्थांची ही महायुतीतली ही निवडणूक त्यांनी महायुतीला वाहून टाकलेली आहे का? स्थानिकची निवडणूक जर प्रचाराला महायुतीच्या पक्षातील नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ग्राउंडवर असे उतरलेत, तशी गरज ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटत नाहीये का? आता आम्ही याच विषयावर जेव्हा अजून चर्चा केली आणि विश्लेषकांशी संवाद साधला, तेव्हा विश्लेषक म्हणतायत आज ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात जास्त ताकद राहिलेली नाहीये. एक भास्कर जाधव यांना सोडलं तर कोकण ठाकरेंच्या हातातलं असल्याचं दिसत नाहीये. म्हणजे तत्याईस तरी मराठवाड्यात ताकद असली तरी तिकडे उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसात दौरा केलेला होता. मात्र आता सध्या ते मुंबईवर जास्त फोकस करून जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागत नाही तोपर्यंत तरी ठाकरेंचा प्रचाराचा धडाका क्वचितच दिसू शकतो, असं विश्लेषकांचं मत आहे. सध्या ठाकरेंना मुंबई महत्त्वाची आहे. त्यांचे इतर प्रवक्ते आणि नेते यांच्याकडे त्यांनी स्थानिकांच्या निवडणुकांचा बळते त्यांच्या हाती दिलेला आहे. एकूणच त्यांच्या हालचालीवरून आत्ता तरी असंच दिसतंय, असे विश्लेषक म्हणतात. अशा राजकीय वर्तुळात देखील चर्चा असल्याचं समजते. पण मंडळी, आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सगळे महत्त्वाचे नेते प्रचारात उतरून त्यांच्या माणसांना बळ देत आहेत आणि मग त्यांचे नेते निवडून आले की मतदार यादीत घोळ म्हणून असे आरोप लावून या स्थानिकांच्या निवडणुकांचा विषय महाविकास आघाडी जाऊ लावून देणार आहे का,
असा आता एक प्रश्न पडायला लागलाय की जसं बेस्ट पतपेढीमध्ये पराभव झाला तसा ही काही पतपेढीची निवडणूक होती असं म्हणत या छोट्या छोट्या निवडणुकांना आम्ही महत्त्व देत नाही असं म्हणत या निवडणुकीला आपण किरकोळमध्ये मोजणार का? हा अजून एक प्रश्न आहे. विरोधकांना खरंच आता समजायची गरज आहे, महायुती जरी एकत्र असली तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. प्रसंगी महायुतीमध्ये संघर्षही निर्माण करतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतोय. पण इकडे महाविकास आघाडी तरी स्वतःच्या पक्षासाठी देखील प्रचाराचा साधा झेंडा हाती घेतला जात नाही असं दिसून येते. तरी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.